चिंचा पोर उडान पोर खाऊन येते शाळे मोर दंगा मस्ती भारी माज ओठावरती मिशेचा साथ शाळेच्या त्या आठवणींना सलाम आमचा कला गुणांना पोरींच्या हो लपड्यामध्ये मित्रांच्या त्या राड्यामध्ये दंगा घालून गोळ्या केल्या हजार नववी ब नववी ब नववी ब नववी ब. हाय फ्रेंड्स, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि आमच्या करमाळा फिल्म सिटी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बघत रहा नववी ब. डबडंग अजून थोडं घ्या की रुची भाऊ तुम्हाला पण वडा आता सगळ्यांनी पाची कसं लागतंय व कसं लागतंय मस्त इकडू झर यायला लागलाय चांगलंच लागत असं एवढे पेतात की पर नालीत पडतात पर आजी आठवली मला तर थांबा मला पण येऊ द्या रंबडांग तंबडांग रंबडांग वाच बरं हलगी कापार रे काय नाही बेकार लागत नाक दाबून प्या गपचूप पारला का आजोबा पंजोबात आठवायला लागलेत मला तर खायला का मुताड तरी बरा लागत असेल याच्यापेक्षा काय पण मान बसली चांगलं लागतंय लागा पण मधात गेलं ना असं गार गार वाटते का नाही बघा ध्यानात गेले मला तुझी शिवाव एका जागेत थांबा की नीट ऐकला का आयु काय बरं मिठाई का साखर रे मिठाई मिठाई गणे लय भारी वाटले मला तर आता गणू भाऊ रुची भाऊ तुला मानलं गाड्या लय मोठी पार्टी दिली आज तू मग गणेश भाई म्हणतात आपल्याला गणेश भाई प्यार आपल्या नावाची आज की पार्टी मेरी तरफ से यार मला द्या मिठी का माहित काय रुची भाऊ तुम्ही माझी दारू पाडली सगळी अरे घे की हाय 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 बस 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 लयच बाहेर लागते लागा ही गण्या लयच जॅक पार्टी गाड्या गणेशची पार्टी एक नंबर बरं का शिद्या पुढे गेला हां शिद्या तुला सांगतो गण्या एक नंबर माणूस आहे आजला कडक बारी मला आणला त्याने की पहिल्याच गोटात हादरलंच चढलीच पहिल्या गोटात तुला सांगतो गण्या एक नंबर माणूस आहे गाण्याची पार्टी आजची फर्स्ट क्लास झाले बघ हां गण्या एन्जॉय एन्जॉय इट प्रवीण कम या
तुला माहित आहे खूप सुंदर दिसतोय. धन्यवाद. खूप सुंदर दिसतोय. थँक्यू. आणि तुला माहित आहे काय काय नाही काय काय नाही. ही बॉटल जेवढी सुंदर आहे ना तुझ्यापेक्षा जास्त सुंदर आहे तू. आणि तू ना मला मला खूप आवडतो. खूप म्हणजे एवढा खूप आवडतो. एवढं डू यू लव मी ना? यश ना? प्लीज ना? अरे डू यू लव मी? डू यू लव मी? Yes, sweetie. काय बोलली? काय बोलली का तू? तू काय? तू काय? डू यू लव मी ना? झिपरे. ए बुंबू काय करती? तुला काय वाटलं झेपरे? मुंबईवर आली स्टायलिश झाली काय तू? टवळी. थांब तू स्टायलिश दाखवती. बघ ह्याला म्हणते स्टायलिश. स्टायलिश. भव्या तुला कोण आवडतं? भव्या भव्या तुला मी आवडती का नाही? भव्या कोण आहे तू? कोण आहे? मी कोण? त्या माईला डोक्यात बाटली घालीन. बाटली बाटली सोडून बोलायची. सोडून बोलू? हा सोडून बोलायचं. सोडली. आता बोल. तू सांग तुला मी आवडती का ती टवळी झिपरी आवडती? पण तू काय कोण विचारायला मला? भव्या मुर्द्या. मी तुझी सुंदर पिंकी. भव्या तुला मी आवडती का नाही? गणे ए गणे ए गणे हा लई झाकाय गडे. हा मग कोणी घेतले? राजेश भाई. अंग सगळं गरमच झालं गडे. ऋषी भाऊ होता. भाऊ होतो का? हा वाट वाट वाट. अजून अजून. हा बस गणे. से बारी का नाही? ऋषी भाऊ कशी वाटली मग आमची दारू?
लय जाक माझ्या पार्टीची एक नंबर गणे एक नंबर होऊन जाऊ द्या कसं वाटतंय आता आपण एक काम करू कुठे तू इथं आहे की बाबा मी इथं बघ की बाबा का असं येड्यावानी करायला लागलं रे तू इथं बघ इथं डोळे बघ डोळे भाऊ काम कर इथं संपलं संपलं दुसरा आयटम काढ काय दुसरा आयटम लईच कडक आहे बघा थांबा सगळ्याला भेटल जाळवाचं कुठं गेलं र तोंडात घाला काय सापडलं अरे अरे कापायला लागलं इकडं और शिबा बघा किती कापायला लागले ती आलं 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 थांब थांब ह्याच्यात तंगड मारले ह्याच्या मग का कसे अरे काय कन्या काय ती तोंडात घालून ती पिपाणी ऋषी भाऊ कसा आहे दूर कसा आहे आता गणू भाऊ हा? तुझी बारी आता हो माझी बारी आता गण्याबाईची बारी गणेश बाई धर. धर. नीट घे धर. शेतवा की ऋषी भाऊ थांब अरे धर थांब. आवर ऋषी भाऊ शेतवा ना अरे चेटलं पी अरे लय गरम गरम आहे पी बघ लय भार लागते अरे चुलीतला धुर मारायच्या पेक्षा अरे काय लॉलीपॉप वणीच हे अरे इजलं थांब धर ही जाऊला तुम्ही पार भाऊ आणि तो भलतच काहीतरी होत आहे व असं का व्हायला लागले मला काय होतंय असं वाटतंय का नाही जणू तारोके शहर मध्येच गेलोय बघा अरे लय भारी वाटतं ह्यानी अरे कुठे गेलो ऋषी भाऊ हा. कुठे गेलाय तुम्ही अरे या का जाग्यात या त्या मग काय इकडे ये की जरा हा. मस्त आहे का नाही शिवाला आयटम पण भारी लागा गरम आहे अरे पोरगा कोटा ना गण्या अरे गण्या उठ की गण्या अरे गण्या उठ की गण्या अरे गण्या उठ की असं नाही उठायचं ह्याच्या पॅकटातच लाद घालतो अयो कोण आहे रे तिच्या मायला वरण त्याच्या आईला अरे तू वय
मग अजून एक पॅक होत बर पॅक काय पॅक कोण म्हणलं रे मामा? आता काय म्हणला मग अरे पॅक नाही मी म्हणलो अजून एक भाजीवत पळीभर भाजीवत म्हणलं असं म्हणलं. अरे तुला माहिती का नाही माझ्या स्वप्नात मामीने लय भारी भाजी केली होती पनीरची भाजी केली होती. हा पनीरची भाजी म्हणजे काय 10 रुपये गेलता का जेवाय गण्या? नाही रे तुला सवय ती बाहेरची खायची मी घरीच खात असतोय. रूट निघ शाळेत चल 9 वाजला चल. जातो की मग. अरे हसतो का निघ. आज तर वाचलो बाबा नाही तर मामाचा मार खावा लागला. पुन्हा मामाने पोरगी पण नसती दिली बाबा त्याची. बघूया आज 30 डिसेंबर आहे का नाही? हा 30 डिसेंबर आहे. अरे लका बघ ना गेलेलं वर्ष कसं गेलं ते सुद्धा समजलं नाही. होईल का बघता बघता हा अख्खं वर्ष निघून गेलेला का. कसा काळ निघून भरुकीने जातो ती सुद्धा कळत नाही का. अय बाबे अरे कसा बुरकन गेला रे. अरे ही वर्ष जाता जात नव्हतं. व्हायला खरं करू शिका तुझं ही लॉकअपच्या काळात कसं दिवस गेला तीच मी आगलं नाही. चैत्या कोणच्या काळात म्हणाल तू? लॉकअपच्या काळात अरे चैतन ती लॉकअपचा काळ नसतोय मग? ती लॉकडाऊनचा काळ असतोय. आमच्या लॉकअप मध्ये लॉकडाऊन मध्ये असं काय फरक आहे चावले? अरे लय सोपा फरक आहे. कसं असते माहिती मी सांगतो तुला समजून सांगतो. लॉकअप मध्ये काय असतंय मधात गेल्यावर लाल करतात बघा सुजू सुजू लाल करतात आणि लॉकडाऊनचं कसं असतंय बाहेर गेल्यावर लाल करतात. अरे गाण्या त्याला समजून सांगतोय का अजून कन्फ्युज करतोय का. नाही लागा त्याला कळलं हाय का नाही चायत्या कळलं का नाही तुला? अरे नाही का कळलं त्याला. चेतन मी सांगतो लॉकअप म्हणजे जेल आणि लॉकडाऊन म्हणजे घरातून बाहेर न निघणे. आता कळलं का? हा कळ आता कळ. हा पण बर का हा लॉकडाऊनचा काळ लय बेकार गेला रे. अहो ऋषी भाऊ हे लॉकडाऊनचा काळच नाही या अख्खे वर्ष 7.5 होतं. मग काय होईल का ही 7.5 सगळी आपली ह्या 2020 सोबत निघून जायला पाहिजे का. जायला पाहिजे. बरोबर आहे. जाय पाहिजे. हाय लागा तसंच व्हाय पाहिजे. नाही ऋषी भाऊ हे संकट असं टाळणारच नाही. मी एक काम करतो माझ्या मुसोबाला जागृत करतो मग बघूच हे संकट कसं टळत नाही तर. सरकणार रे शाळेतल्या मसुबाच चांग भलं हे रंगडांग चकडंग रंगडांग चकडंग रंगडांग हे नाचा की ए, गणे, अरे काय करतोय तू? अहो ऋषी भाऊ कसं आहे माहिती का मुसुबा जागृत केल्याशिवाय हे संकट टाळणारच नाही बघा. मुसुबा जागृत केला का नाही संकट असं बर्र निघून जाते बघा तारोकी शहर मध्ये. एक काम करा तुम्ही गुलाल बिलाल बाकीची तयारी करा नारळ बिरळ आणा सगळं मी तोवर जरा पूजा बिजा करून घेतो. शाळेतल्या मसुबाच चांगलं आहे. सँडल काढू की बाबा. ए यार जावा की तुम्ही गुलाल नारळ आणा ना काय बसले तिथे लागलं काय? शाळेतल्या मसुबाच चांगलं. मसुबाचं नावानं चांगलं. आता प्रार्थना करू देवा मसुबा राया या कोरोनाने ना पार वाट लावली बघ. लई पेडलं रे बाबा त्याला ना असं घालव का नाही परत कधीच आहे नाही पाहिजे बघ. या कोरोनाने लई फजित केली आणि ते नव्हतं तर बिबट्या आला आमची बिन पाण्याने भात राहिला. एक तर कसं आहे माहिती का त्या कोरोनाने खायची पंचायत केली आणि या बिबट्याने हगायची पंचायत केली. माग उसात बसलं का नाही असं भ्याव वाटायचं की मागणं चेन लाचकात धरण बघ. लय भीती वाटत होती रे बाबा. हगाव सुद्धा वाटत नव्हतं बाबा. म्हणून मी तर इतकं कमी जेवण करायचो माझ्या पार पोटात होतं 4 दिवस गेलो नाही बाकी संडासला मी. अरे तुम्ही काय दातर करता उठा तुम्ही. लाल नारळ ते पूजाचं सामान आणायचं तर इथं बसलाय पकाला मांडून आणि हे सगळं कमी होतं तवर त्याच्या 40 सरांचं खूळ सगळ्या पोरांच्या डोक्यात ते कबड्डीचं खूळ घातलं बाबा.
आलो होय तू चल पाय पडून घे चल पाय तू उठ तू अरे उठ उठ ए का परत तुम्हाला काही कळत नाही होय जाऊन दे यांना काही कळत नाही बारीक लेकर इथं समजून घ्या तेवढा आशीर्वाद द्या मसोबारा यांना पण ना पाया लय पिडलं राव माझे तर फार हाडकाच्या फुकऱ्या होऊस तर मी एवढी कबड्डी खेळलो त्याच्यामुळे एक काम करा बघ हे 2020 आहे ना हे जसं जाणार आहे ना त्याच्या सोबत ना कोरोना बी खपू द्या तो बिबट्या बी खपू द्या आणि जगदाय सर बी खपू नाही 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 जगदाय सर कोरोना आणि बिबट्याच खपू द्या आहे का नाही र तेवढं करा राव काम आमचं म्हसोबा जागृत वाट अय मुंबईकर ती तुला नाही कळायचं ती तुझ्या डोक्याच्या बाहेरची केस आहे तू एक काम कर जा त्या पोरीला बोलून आण त्यासाठी ते का कशासाठी कुठं ते विचारत बस नको जे सांगितलंय ते कर पळ लवकर ए गाण्या भास्कर केला का तू थोड राहील थोड ए, जेव कोपला असं काय तुला बायकोच भेटणार नाही बघ. मला बघा आता 4 बायका भेटणार मी ती पूजा करतो देवाची काय बघत तिकडे आता तुमचं पण ठरलं मग आता ए, गाण्या काहीतरी बोलू चल लवकर आपलं अय गाण्या अरे झालं का तुझ्या मुसुबा राहायचं झालं की अरे बरं ऐका अय पोरांनो आपल्याला 31 डिसेंबरच्या पार्टीचं नियोजन करायचंय अयो ऋषी भाऊ म्हणजे तुम्ही सगळे वर्गालाच पार्टी देणार आहे होय अय गाण्या अरे म्हणजे माझ्या बापाचा वाढदिवस आहे काय पार्टी द्यायला अय सगळ्यांनी आपापल्या खर्चाची पार्टी करायची ऋषी भाऊ पण आपण तर पार्टी करायला तयार आहे पण त्या पुरी तयार होतील का पार्टी द्यायला अय शित्या अरे त्या मुंबईकरला सांगितले ना पोरींना बोलवायला अजून कसं काय आलं नाहीत बरं त्या आले आहे काय ए झोपऱ्यांनो चला लवकर ए गाण्या अरे चला आता शांती अहो मग एवढा उशीर असतो होय ऋषी भाऊ तवा अरे गाण्या जाऊ दे तो का आल्या तुम्ही सगळे इथे असे का जमलाय आणि आमची का वाट बघत होता अगं प्रियंका आम्ही सगळ्या मुलांनी 31 डिसेंबरची पार्टी करायचा प्लॅन केलाय ओ वाव म्हणजे गावाकडची मुलं सुद्धा 31 सेलिब्रेट करतात अय मुंबईकर म्हणजे शहरातल्याच पोरांनी 31 डिसेंबर साजरा करावा असा का शासनाचा नियम आहे का नाही म्हणजे मला वाटलं की गावाकडे पार्टी वगैरे करत नसतील वाव म्हणजे मला ह्या वर्षी 31 सेलिब्रेट करायला मिळणार आणि ते तुमच्या सर्वांसोबत आय एम सो एक्साइटेड एवढी पण खुश नको होऊ यावर्षी नाही मिळणार 31 डिसेंबरची पार्टी करायला अगं पिंकी असं एका दिवसाने काय होणार आहे दररोज करतोय ना आपण शाळा ना अभ्यास अगं मग पार्टी 31 डिसेंबरला करायची आता केव्हा करायची मग अरे प्रवीण कशी होईल पार्टी एकतर इतक्या दिवसांनंतर लॉकडाऊनमुळे आत्ता कुठे शाळा सुरू झाल्यात आणि त्यात तुम्ही लगेच म्हणताय पार्टीचं अभ्यास सुद्धा मागे पडलाय आणि जगदाय सर थोडी ना परवानगी देणार आहेत पार्टीसाठी अय पिंके म्हणजे 31 डिसेंबर साजरा कराय त्या जगदाळे सरची का कोणत्या शिक्षण अधिकाऱ्याची परवानगी घ्यायची बाय द वे प्रियंका तुला नसेल यायचं पार्टीला तर नको येऊस मी जाईन प्रवीण सोबत आय मीन आम्ही सगळे जाणारच आहोत प्रवीण सोबत अगं पिंकी तू जर नाही ना आली पार्टीला ती स्वीटी जाईन प्रवीण सोबत पार्टी करायला नाही नाही बर ठीक आहे तुम्ही सगळे जाताय म्हटलं आम्ही पण येतो ना पार्टीला आपण सगळेच जाऊयात पिंकी तयार आहे ना मग यायला मग मी साक्षी पण तयार आहे यायला हा तर आता सगळी तयार झाले तर बर उद्या सकाळी सगळ्यांनी 9 वाजता तयार राहायचं आणि 9 वाजता इथनं हलायचं म्हणजे जगदाळ सर बी तास व्हायचं नाहीत आणि आपण लवकर गेल्यावर आपल्याला पूर्ण दिवस फिराय गवल बरोबर का अरे जायचं कशाने पण पाव्या तिसाठी ना आपण हेलिकॉप्टर आणू हा आणा तुझ्या ऐपत आहे तर वरनं थांबा त्यापेक्षा आपण गेल्या वर्षी कसं गाड्यांवर गेलतो का नाही तसे आपण वर्षी गाड्यांवर जाऊ हा अरे गाड्याने सोपं पडून गाड्याने जाऊ आपण आणि मजा पण येते गाड्यांवर हा. गेल्यावर बरं ऐका आता उद्या सकाळी सगळ्यांनी मारुतीच्या मंदिरासमोर भेटा
मग तिथनं आपण सगळे पार्टीला जाऊ. हा चालतंय. चालतंय. हा. चला रे, चला जाऊ आता. चला बरं. असं काय 31 डिसेंबरची पार्टी साजरी करता काय? बघतोच कशी साजरी करता येते. जगदाळे सरांना सांगतो. करा वाघानं पार्टी साजरी. जगदाळे सर चांगलीच तुमची चिंचा बोर उडान पोर खाऊन येते शाळे मोर दंगा मस्ती भारी माज ओठावरती मिशेचा साथ शाळेच्या त्या आठवणींना सलाम आमचा कला गुणांना पोरींच्या हो लपड्यामध्ये मित्रांच्या त्या राड्यामध्ये दंगा घालून गोड्या केल्या हजार 9वी ब ब 9वी ब 9वी ब ब ब 9वी ब मैत्री आमची खूपच भारी शाळा आम्हा खूप प्यारी अभ्यासाचं नुसतंच नाव सरांच्या लपड्याचं फळ्यावर नाव परीक्षा आली तोंडावर कॉपी करा रे भर 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 शाळा सुटली पाटी फुटली अभ्यासाची वाट लागली दंगा घालून गोड्या केल्या हजार 9वी ब ब ब 9वी ब 9वी ब ब ब 9वी ब 9वी ब ब 9वी ब 9वी ब अरे कुठे निघालात तुम्ही? पार्टी करायची आहे? चला शाळेवर चला, मी तुम्हाला पार्टी दाखवतो 31 डिसेंबरची. चला सगळे पार्टी करताय. मारले का अजून? हा उभं राहायचं. हात वर कर, हात वर कर. एकतीस डिसेंबरची पार्टी साजरी करायलाच हवी का? हा आणि ती शाळा बुडवून? अरे गाढवांनो, अभ्यास करायला नाही तेवढे एक्साइटेड होत रे. 31 डिसेंबरची पार्टी साजरी करायला निघालात. आणि कोणत्या वर्षाची पार्टी साजरी करायला निघालात तर तुम्ही? ज्या 2020 न आपल्याला एवढी मोठी संकट दिली. आपले शेतकरी, आपला देश किती मागे गेला, कळलं का तुला? कळलं का? हा आणि सोड. आणि त्या 31 डिसेंबरचं सेलिब्रेशन करायला तुम्ही निघालात. मूर्ख. अरे करायची पार्टी तर कर ना, साजरी कर, पण कमीत कमी वेळेचं काळाचं भान तरी लक्षात असायला पाहिजेत की नको? मूर्ख कुठले? 31 डिसेंबर साजरी करताय. कधी अभ्यासाचा दिवस साजरा केला का? अभ्यासाचा दिवस केला का? केला का? चल इकडे. अभ्यासाचा दिवस साजरा केला त्याला काय? नुसती लाली लिपस्टिक लावून येते मूर्ख. अभ्यासाच्या नावानं बोंबा बोंब आणि 31 डिसेंबर साजरी करताय. आणि तू ग हा, तुला तर मी हुशार चांगली अभ्यासू विद्यार्थिनी समजत होतो. तूही निघाली ह्या मुलांमध्ये 31 डिसेंबरची पार्टी साजरी करायला. सॉरी. आणि स्वीटी, तू गे हा, माधुरी मॅडमची बहीणच ना तू? अरे माधुरी मॅडमने शाळेमध्ये किती नाव कमवलं, किती विद्यार्थी घडवले, आणि तू मुंबईला काही पार्ट्याच करत होती का अशी? सॉरी. अरे सॉरी म्हणायला तुम्हाला माकडांना काही वाटत कसं नाही तुम्हाला? 31 डिसेंबरची पार्टी साजरी करता. 31 डिसेंबरची. अरे असल्या खतरनाक संकट घेऊन येणाऱ्या वर्षाचा शेवटचा दिवस तुम्ही साजरा करताय ना, तसलं वर्ष आयुष्यात परत कधीही येऊ नये हे तुम्ही देवाकडे प्रार्थना करायची सोडून 31 डिसेंबरची पार्टी साजरी करायला निघालात. तुम्हाला करायची आहे ना पार्टी किंवा साजरा करायचा आहे ना, तर नवीन वर्षाचा दिवस नवीन येणारा साजरा करा आणि देवाकडे प्रार्थना करा की परमेश्वरा असली संकट परत कधीही आमच्या अंगावरती, आमच्या देशवासियांवरती आणि जगावरती येऊ नयेत. म्हणे 31 डिसेंबरची पार्टी साजरी करताय.
अरे ज्या कोरोनामुळे संपूर्ण जगाचं जनजीवन विस्कळीत झालं, संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था पार धुळीला मिळाली, ढासळून गेली. आणि हात वर कर की रे, हात हात हात. हा? मूर्ख कुठला. अरे ज्या कोरोनामुळे विद्यार्थ्यांना शाळा बंद असल्यामुळं भात खायला भेटला नाही सर आम्हाला. तुला भाताचं पडलंय. अरे अभ्यास करायला मिळाला नाही, अभ्यास शाळा बंद असल्यामुळे अभ्यास करायला मिळाला नाही, भात खायला मिळाला नाही. उठ, 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 उठ. अहो, थांबा थांबा. ठोंग ठोंग करतो नुसता. आणि 31 डिसेंबरची पार्टी साजरी करायची आहे. कित्येक विद्यार्थी अभ्यासापासून वंचित राहिले आणि त्या 31 डिसेंबरची तुम्ही तयारी करताय का? अरे साजरा करायचंच आहे ना, तर 31 डिसेंबर साजरा करण्याऐवजी नवीन वर्ष 1 जानेवारीचा दिवस साजरा करा. नव्या जोमानं, नव्या उत्साहानं कामाला लागा. अभ्यास करा, कबड्डीमध्ये प्रगती करा, परीक्षेमध्ये प्रगती करा. परत जर पार्टीला तुम्ही दिसलात ना, कुठल्याही पार्टीला दिसलात तर याद राखा, गाठ या जगदाळे सरांशी आहे. गाठ या जगदाळे सरांशी आहे. आलं लक्षात? वर्गात जाऊन बसा. तास घेणार आहे मी एक्स्ट्रा. चला एका वर्गात लाईनीत चला. 31 डिसेंबरची पार्टी साजरी करतो. 31 डिसेंबरची पार्टी. आयला त्या जगदाळे सरने सगळा रंगाचा बेरंग केला का? हो ऋषी भाऊ, मी तुम्हाला म्हणलं होतं हे जगदाळे सर आहे ना, आपल्याला हापुशीच आहे बघा 2020 सारखं. एक तर आपण चांगलं हिंडत होतं गाडीवर, त्याला लगे वाकवाका करीत मधी. ए गाण्या, अरे सर खरं तीच सांगत होतं की अरे पार्टी करायच्या आधी आपण ह्याचा विचार करायला पाहिजे होता. ए पाव्या, अरे तू काय लगेच जगदाळे सरची वकिली करतो रे? हा शांपणा करतो काय? नाही ऋषी, सर बोलतायत ते खरंच आहे. आपण दरवर्षी 31 डिसेंबर साजरा करतोच की, आणि मलाही असं वाटतंय आपण सुद्धा 31 डिसेंबर साजरा करण्याऐवजी 1 जानेवारी साजरा करूयात आणि 2020 हे वर्षच निराळे. हा, प्रियंका म्हणते ती बरोबर आहे, आपलं चुकलं. हां, प्रियंका इज राईट. आपण सर्वांनी नवीन वर्षाचा पहिला दिवस सेलिब्रेट करायला हवा आणि नवनवीन संकल्प सुद्धा करायला पाहिजेत. होयला का, मी पण नवीन वर्ष संकल्पना करणार या. मस्तपैकी 2 वह्या घेणार, त्याला हळद कुंकू लावणार, नाव टाकणार आणि घेऊन येणार शाळेत. हा, नवीन वर्षा दिवशी व्यायाम करण्याचा मी पण नवीन संकल्प बनवणार आणि सकाळी पहाटे लवकर उठून व्यायाम करून दणदणीत बॉडी बनवणार. हा, मी पण संकल्प करणार गडे. 1 जानेवारी पासून शाळा सुरळीत चालू होतील. मी पण दररोज शाळेत येणार आणि अभ्यास करणार. मी पण व्यायाम करणार रे. काही जण असतात ना, मला वाळका बोंबील चिवळ्या बिवळ्या काय पण म्हणतात, आता दाखवतो ना त्यांना. आमच्या ऋषीभाऊ सारखी बॉडी करणार आहे, मग बघू कोण नाव दे लागते माझ्या. कळलं ना? बॉडी. अरे गाण्या, अरे तुला उठायलाच 9 वाजतात आणि कावा करायचा रे तू व्यायाम? मग उठन की मी. उठन की 10 वाजता उठून कारण तुझं काय चाललंय रे? तू जाय की तिकडं. एलजी मामा, एलजी शिपाई मामा. हा सर. हा सर. अरे कधीतरी वेळेवर आवाज देत चल. असं दे सर. सरकारचा पगार घेतो आपण कामाचा. बोला की सर. बोला की. एलजी, आज खूप खुशीत दिसतोयस तू. आपलं असं सर. असंच. अरे काम कर, हे 10वी बोर्डाच्या परीक्षेचे फॉर्म आहेत. होय. हे सगळे फॉर्म आजच्या आज पुणे बोर्डात जाऊन जमा करून यायचे. हा, आजच्या आज जमा करायचे सगळे फॉर्म. काय झालं? काय? हा, आणि हे 400-500 रुपये आहेत खर्चीला. एसटीचं तिकीट पुरे झाले तेवढे. आणि आज संध्याकाळचा मुक्काम पडला तर रात्रीच्या गाडीने यायचं. आज शेवटची तारीख आहे फॉर्म भरायची. 10वीच्या परीक्षेचे बोर्डाचे फॉर्म आहेत. काळजीपूर्वक जायचं. मागच्या वेळेस गेला तसा, माहित आहे ना? होय. हा, ये. जगदा सर पण लागा काही पण कामाला लावते लागा. कुशाल पुण्याला जावं लागा पोरांचं 10वी पेपर द्यायला. हे असं असतं मग कुठं लागा. व्हायला 10 बाय दारू भेटत असली तर चला फॉर्म काय उद्या परवा दे येतील. आधी टाकून तर मी 31 डिसेंबर इथं साजरी करू. चला चला.
चांगला पाहिजे होता गाड्या जाऊ दे काय अडचण नाही पाणी टाकून सुद्धा काय माहित नाही आईला लावतो तोडायला पाहिजे आईला या जगदाळे सरांच्या कुशाला का मला ही फॉर्म घेऊन पाठवलंय आज 31 डिसेंबर आहे हा घरी चांगलं गप्प मारून मटण आणून खाणार होतो कुशाला का पुण्याला पाठवतोय हे, असं असतं कुठला का अय्या मटणाच्या दुकानापाशी थांबलोय शज्या आज देतो चिकन जरा खायला चल उठ पड्डू चित्तच कोंबड्याच्या त्याला एल जी काय पाहिजे? चिकन दे बावीच्या पोरांचं फॉर्म आहे आलको हा इथनं अजिबात हलायचं नाही माझ्या परस्पर पुण्याला जायचं नाही मी नेणार आहे देण्यात ठेवा सप्लिमेंट करा कसलं सप्लिमेंट करा हे किलो का चिकन 1 किलो कर चिकन कशाला मध्ये टाकलंय हा जगदाळे सर कापासून चिकन तोडायला लागलो काय बघतोय माझ्याकडे? का बघितलं ना काय चिकन तोडताना मला? नाही ते जगदाळे सर नाही ते जाय दे आईला ऋषी बघित काय झालं शिपाई मामा? ऋषीभाऊ कसला ऋषीभाऊ रे? ती पोरग आहे माझं नजीम. मला वाटलं ऋषी भाऊ आहे तू पण ऋषी भाऊ ना ती चिकन तोडतोय ती पण जगदाळे सर नाही माझी उतराई ठरवली होती वाटत आज असू दे ती पण ऋषी भाऊ नाही ती पण जगदाळे सर तू कोण रे? अरे तुझ्या आईला तुझ्या जगदाळे सर नाही ऋषी भाऊ नाही अरे मग मी कोण आहे शेपारला काय खरंच ऋषी आहे का? अरे काय वाटतंय मग तुला काय वाटतंय आयला 3 बसल्या उतरली सगळी माझी आता 31 डिसेंबर काय साजरी होत नाही आता काय करतो घरी चलतो मोठालट खांब्याचा आणतो 31 डिसेंबरच बसलोय माझ्यावर चला खांब्या पितो जिरली एल जी अरे जरा कमी प्यायची असते की का चिकनची पिशवी चुकलं नशी भाऊ नजीम 1 किलो चिकन दे रे चला तरगीच्या पोरांचं फॉर्म देऊन पुण्याला
पाच वाजलेला का गाण्याला उठवायला गाण्या ए गाण्या अरे तुला व्यायाम करायला जायचं आपल्याला अरे तू संकल्प बनवलेला ना माझ्यासारखी बॉडी बनवणार लवकर उठून व्यायाम करणार ए गाण्या उठ मग अहो संकल्प मोडायला तर असते या चला झोपा तुम्ही हाड हाड नाही बा उठ म्हणे हे असं नाही का याकडे बघतो जरा कुठे झाले अरे मीच आहे गाणे व्यायाम करायचं ए गाणे अरे तू उठला का नाही मीच टाकलं पाणी चल मला उठायचं नव्हतं ना अरे आपण संकल्प बनवलेला केला का नवीन वर्षाचा व्यायाम करायचा म्हणून चल चल व्यायाम करा आता अहो काय धबधब्या खाली सोडलं होतं काय मला तुम्ही अरे पाणी टाकलं तुझ्या अंगावर चल चल व्यायाम करायचं गाणं चल आता व्यायाम करू हा चल 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 लवकर घरी जाऊ आंघोळ करू शाळेत जाऊ परत उड्या मारा अजून तुम्ही अरे बैठका काढू आता अरे सरळ थांब आणि बैठका काढू चल अशा काढ हा. उठा 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 गाणे उठ अरे गाण्या काय झालं बॉडी कुठे गेली आता संकल्प बनवतो तू तुझ्या यायला तुझ्या व्यायाम येतो का तुला कराय चल घरी चल घरी चिंचा बोर उडान पोर खाऊन येते शाळे मोर दंगा मस्ती भारी मॅच ओठावरती मिशेचा साथ शाळेच्या त्या आठवणींना सलाम आमचा कला गुणांना पोरींच्या हो लपड्यामध्ये मित्रांच्या त्या राड्यामध्ये दंगा घालून गोळ्या केल्या हजार नववी ब नववी ब नववी ब नववी ब मैत्री आमची खूपच भारी शाळा आम्हा खूप प्यारी अभ्यासाचं नुसतंच नाव सरांच्या लपड्याचं फळ्यावर नाव परीक्षा आली तोंडावर कॉपी करा रे भर 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 शाळा सुटली पाटी फुटली अभ्यासाची वाट लागली दंगा घालून गोड्या केल्या हजार नववी बाबा नववी नववी बाबा नववी 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 एक साथ सावधान विश्राम सावधान everyone ready for the national anthem look straight body straight and start the national anthem पंजाब सिंह
भारत माता की भारत माता की भारत माता की Everyone ready for the pledge? And start the pledge. India is my country. All Indians are my brothers and sisters. I love my country and I am proud of its rich and very heritage. I shall always strive to be worthy of it, and I shall give my parents, teachers and all elders respect and treat them with courtesy. To my country and my people, I pledge my devotion. In their well-being and prosperity alone lies my happiness. Jai Hind. आज दिनांक 1 जानेवारी 2021 वार शुक्रवार. आजचा सुविचार, ज्ञान हा माणसाचा तिसरा डोळा आहे. आज या नवीन वर्षाच्या निमित्ताने आपल्या शाळेचे मुख्याध्यापक जगदाळे सर 2 शब्द व्यक्त करतील. आज 1 जानेवारी 2021 आपल्या अभिनव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वाशिंबे या प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांना मी मुख्याध्यापक या नात्यानं, त्याचबरोबर माझा सर्व स्टाफ यांच्याकडून नवीन वर्षाच्या आपल्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हे नवीन वर्ष तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं, भरभराटीचं आणि नवीन ज्ञान ग्रहण करण्याचं जावो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना व्यक्त करतो. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, 2020 सालामध्ये आपल्याला जी संकटे आली, आपल्यालाच नव्हे तर संपूर्ण जगावरती खूप मोठी संकट आली. कोरोनासारख्या महाभयंकर आजारामुळे अनेक लोकांना आपले प्राण गमवावे लागले. त्याचबरोबर मागील 2020 सालामध्ये आपल्याला खूप आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागलं. आपला देश खूप पिछाडीवर गेला. म्हणून मी परमेश्वराकडे आणखीन एक प्रार्थना या ठिकाणी व्यक्त करतो की 2021 सालामध्ये मागचं संपूर्ण आर्थिक नुकसान भरून निघो आणि आपल्या देशाची प्रगती होऊ. त्याचबरोबर तुम्हा सर्वांना हे नवीन वर्ष पुन्हा एकदा सुखाचं, समृद्धीचं जावो अशी ईश्वरचरणी प्रार्थना व्यक्त करतो आणि मी या ठिकाणी इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. काय केलाय मग नवीन वर्षाचा संकल्प? अरे तेच तर समजत नाहीये ना. म्हणजे अरे मला हेच समजत नाहीये की मी नेमका कोणता संकल्प करू नवीन वर्षाचा. बरं ते जाऊ दे, तू कोणता संकल्प केला नवीन वर्षाचा? मी तुझ्यावर अख्खं आयुष्यभर असंच प्रेम करत राहावं आणि तू माझ्यासोबत अख्खं आयुष्य असंच घालवावं. अरे प्रवीण, हा संकल्प तर तू गेल्या वर्षी पण केलतास. मग गेल्या वर्षी आपण वर्षभर दोघं सोबतच होतो ना. पण प्रियंका, ह्या वर्षी तू हा संकल्प करायचा बरं का. काय? मी नाही करणार. जा. खरंच नाही करणार प्रियंका? अरे चेहरा बघ कसा पडलाय तुझा. अरे वेड्या, खऱ्या प्रेमाला कोणत्या वचनाची किंवा संकल्पनेची गरजच नसते. ते जन्मजन्मी टिकून राहतं. तुझा जीव माझा गुंतला उषाखाली फोटो तुझा चांदरातीला तुझ्या वेणीतल फूल म्हणून विसावल मन त्या विसावल्या मनालाही घेना साथी लाग. प्रियंका, हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर ऋषी. मनालाही घेना साथी लाग.
दिशेचा साथ